जे कायदे या सभागृहाने सर्वोच्च केंद्रीय सभागृहाने पारित केलेले आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी याचिका आहेत। मला वाटतं त्यांचे सगळे उद्गार काढून टाकावेत, कारण ह्या केवळ राजकारण करण्याचं आहे। यांचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही गणपतीच्या उंचीवर मर्यादा घातलीत, तेव्हा कुठे होतात तुम्ही? तेव्हा कुठे होतात? कोरोनाचा आणि गणपतीच्या मूर्तीच्या उंचीचा काय संबंध होता? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय तेच सांगते काय सांगायचं एक मला सन्माननीय सदस्य सरदेसाईजींनी जे प्रश्न मांडला मी त्याच्यावरच उत्तर देते आहे। अरे मंत्री आज ते का पाहायला येतात? कारण सुंदर सुंदर मोठ्या मोठ्या मूर्त्या या लालबाग परळमध्ये उभारल्या जातात। 2 मिनिटं मला बोलू द्या। आणि त्याकरता जर त्याला एकच पर्याय तो म्हणजे पीओपी। शाडूच्या मूर्त्या या एवढ्या मोठ्या आपण उभारू शकत नाहीत आणि त्याकरता नाही मला माझा पॉइंटेड प्रश्न आहे। जर आता नाही असं ते बोलतात म्हणून नाही, मी आपल्याशी बोलतोय। त्यामुळे केवळ पर्यावरणाच्या बाजूने आपल्याला बघून हे चालणार नाही। माझा एखादा कोणतरी जनहित याचिका दाखल करतो त्यावेळेला राज्य सरकारने का इंटरव्हीन केलं नाही हा माझा पहिला प्रश्न आहे। आपण चांगले वकील का दिले नाहीत? आपण यामध्ये आपल्या राज्याची बाजू का मांडली नाही हा माझा प्रश्न आहे। यामध्ये केवळ मूर्तिकारांचा रोजगाराचा प्रश्न नाहीये। शेकडो कोटींची उलाढाल ही त्या 10 दिवसामध्ये जेव्हा गणेश उत्सव साजरा केला जातो तेव्हा संपूर्ण मुंबईमध्ये होते। त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं काय? जेव्हा विसर्जन केलं जातं या पीओपीच्या मूर्तीचं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं 24 तास ही मिरवणूक जेव्हा जाते तेव्हा करोडो लोक त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। हे पीओपीच्या मूर्तीशिवाय शक्य नाही। आणि त्यामुळे काल जाऊन जे आश्वासन दिलं ते त्याच्याऐवजी सीपीसीबी कडे जाऊन का नाही दिलं? वर सुद्धा यांचंच सरकार आहे, खाली सुद्धा यांचंच सरकार आहे। आता आम्हाला असं बोलून उपयोग नाहीये। अध्यक्ष महोदय, माझा सरळ सोपा प्रश्न आहे, माझा सरळ सोपा प्रश्न आहे की आपल्याला पीओपीवर किती दिवस आपल्याला सण समारंभामध्ये आपण व्यत्यय का आणतोय? हा विषय अतिशय महत्वाचा आहे। हा विषय अतिशय महत्वाचा आहे, यावर मला उत्तर पाहिजे।